पाहिजे किंवा मग त्याच्यावर डोळे मिटा, बोलू नका. तीन वेळेला सामूहिक ओंकार करायचा. श्रीमन् महागणाधिपतये नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदालम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने आमक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयांचा जगी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामार्थ केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार द्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. शुकासारिके वसिष्ठापुरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. जया आठवीता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. समचर सरोजं सांद्रलीलांबुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी
फणीधरनाथा भ्रुकुटी जळावी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोणतारी मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्या मठात जाऊन आपण पहिल्या दिवशी दर्शन घेतलं तो गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे. त्यांचा श्लोक असं म्हणतो आपण, जयांचा जन्म नामार्थ झाला आणि जयाने सदा वास नामात केला. जयाने सदा वास नामात केला आणि जयाने सदा वासना मात केला असं आहे बरं का. ते वाटते तेवढी मराठी सोपी नाही. भागवतावरती म्हणजे एकादश स्कंदावरती जे नाथांनी लिहिलं ना एकनाथी भागवत, तर त्याच्या साधारण आपल्याला तो काळ माहिती आहे. तर संस्कृत प्रचूर वाङ्मय होतं बरं का सगळं. तर ते संस्कृत किंवा गिरवाणवाणी म्हणतात बरं का. देव देव या भाषेत बोलतात. या खुर्ची द्या. मठात जाणं चुकत नाही ना. रोज रोज ना रोज मठात. हा मला माहिती आहे बरं का. म्हणून मी आता महाराजांबद्दलच सांगत होतो. जयांचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला आणि त्याचबरोबर जयाने सदा वासना मात केला बरं का. आपल्या वासना कमी होते. हे खावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं, ते खावंसं वाटतं. आपल्याला काय आवडतं ते आज आणलंय बरं का आपण भगवंतांना ठेवायला. पहिली वासना कुठे जिंकायची असते तर ती रसनेमध्ये जिंकायची असते बरं का. म्हणजे डायबिटीस झालाय तर मग एक गोळी जास्त घेऊ पण गोड खाऊ कार्यालयात, असं नाही करायचं. आधीच आपल्याला कळलं पाहिजे बरं का की नको अलीकडेच थांबूया. मला काही बंधन आहेत म्हणून नाही, तर मला काहीतरी अध्यात्म मार्गामध्ये ह्या मार्गामध्ये प्रगती करायची आहे म्हणून ती मी मला घालून घेतलेली. म्हणून त्या वासना जिंकायच्या असतात आणि ती जिंकण्याची पहिली पायरी म्हणजे रसना आहे. रसना म्हणजे जीभ. चांगलं चांगलं आपल्याला रस जिथे समजतात इथे समजतात रस. कुठपर्यंत? इथून खाली इथे जाईपर्यंत बरं का. इथून खाली गेल्यानंतर काही नसतं. त्याला काय चव नाही, रूप नाही, सगळे एकसारखंच. कडबा वा.
पण इकडे जर प्रगती करायची असेल ना, म्हणजे आम्हाला परम भागवतांकडे जायचं असेल, प्रल्हादांच्या दिशेनं मार्गक्रमण करायचं असेल, व्यासांच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल, शुकांच्या दिशेने मार्गक्रमण करायचं असेल, तर ते कसं होणार आहे? महाराज म्हणले ते फक्त नामानं होणार आहे. तेव्हा भगवंतांचं असं गोड नाम घेऊ आणि मग आजच्या कथा भागाकडे बोलू. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 हरि ओम
पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद स्वामी महाराज की महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। भारत माता की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया। मंगल मूर्ति मोरया। मंगल मूर्ति मोरया। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद भागवत कथेकरता उपस्थित सर्व श्रोते, साधक, सज्जन, नामधारक, तत्वचिंतक, कला उपासक, वैदिक, याज्ञिक यांच्यापैकी कोणी आले असेल तर, कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार अशांपैकी कोणी उपस्थित असेल तर अशा उपस्थित सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात करतो। त्यापूर्वी आपला एक नेम आहे। नेम का करायचा माणसानं हे कळलं ना की मग सोपं जातं। नेम म्हणजे नियम बरं का। नियम का करायचे मोडायला नाही बरं का। ते संविधानातले 35A मांडलं किंवा त्याची परवानगी घेतली कुणाकडून आणि घातलं पण का संविधानात, काही कळत नाही। आपल्याला काही कळतच नाही हो काय चालतं तिकडे। हे आता सोशल मीडियामुळे कळतंय बरं का, पण तो मीडिया जेवढा सोसल तेवढा सोसल बरं का। फार त्याच्या आहारी जायचं नाही, फार त्याच्या आहारी जायचं नाही। काही सकाळी उठल्यापासून तुम्ही काय राजकारणावरच्या काही बातम्या ऐकून काही होणार नाही बरं का। त्यापेक्षा महाराज म्हणतात ना, नाम घ्या, नाम घ्या, नाम घ्या, बाकी काही जमत नसलं तरी चालेल बरं का। म्हणजे मातृवर्गाने जर प्रयत्न करा असं म्हणतोय याचं कारण की ज्या घरी स्वयंपाक करतात त्यांच्या करताय। पोळ्या करताना, भाजी करताना नाम घ्या बरं का, त्याची चव वेगळी लागते। आपल्याकडे हा संस्कार आहे। लहान म्हणजे अगदी जे बालक असतं ना, ज्याला नुकतंच भरवायला लागलेलं असतात काय ते उष्टावण, आज भगवंतांचं करणार होतं आपण। ते उष्टावण जेव्हा होतं ना तेव्हा आईने स्वयंपाक करायचा असतो बरं का। तिने ते हाताने कणिक मळायची, कारण बाकी काही दूषित जाऊ नये त्याच्या पोटामध्ये। ती सगळी सिस्टीम त्याची तयार झालेली नसते, म्हणून आहे ते सगळं। तर तो संस्कार
होण्याकरता आणि ते अन्न अधिक छान गोड होण्याकरता. आणि हल्ली सोपं आहे बरं का, ते यंत्र मिळतं. टेक्नॉलॉजी जे झाले ना, टेक्नॉलॉजीचा वापर करा. मग ते यंत्रावरती लावलेल्या मंत्राचा फायदा होतो का वगैरे हे प्रश्न आपल्याला बाकी सिनेमा बघताना पडत नाहीत. फक्त हे देवाचं म्हणलं की लगेच त्याचा फायदा होतो का. गायत्री मंत्र फक्त त्याच्यावरती लावू नका, त्याच्या व्हायब्रेशन्स वेगळे आहेत. बाकी श्रीराम जयराम जय जयराम कुठलाही आपला गणपतीचा मंत्र किंवा इतर कोणताही गायत्री मंत्र सोडून कोणताही मंत्र लावायला हरकत नाही निश्चित. तेव्हा तो नेम म्हणजे चतुश्लोकी भागवत आहे. अर्धे दिवस सांगतो पाठीमागून म्हणूया. अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसत्परम् पश्चादहन्यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् मृतेऽर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायाम् यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यम् तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्याम् यत्स्यात् सर्वत्र सर्वदा गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पहिल्या दिवशी चतुश्लोकी भागवत म्हणताना आपला जो आवाज होता ना, त्याच्यापेक्षा आजचा आवाज जाणवला का फरक तुम्हाला? वाढला. कॉन्फिडन्स वाढतो ना, आता जमायला लागला आपल्याला. परमार्थात हेच गरजेचे बरं का. आता आपल्याला जमायला लागलं. आता आपलं नाम सुटत नाहीये आणि आपण बाहेरच्या गोष्टींमध्ये रमत नाहीये हे आपल्याला कळायला लागलं की राहू दे, काही हालचाल करू नका, फक्त ऐका. फार महत्वाचं आहे. हे एकदा कळायला लागलं ना की मग आपला ज्याला कॉन्फिडन्स वाढतो बरं का. त्यामुळे लगेच आपल्याला फरक जाणवला असेल बघा. भगवंत म्हणतात की या चराचर सृष्टीच्या निर्मितीपूर्वी जे काही अस्तित्वात होतं ते मीच आहे. या चराचर सृष्टीमध्ये जे काही आहे ते सुद्धा मीच आहे. आणि या चराचर सृष्टीचा लय झाल्यानंतर जे काही शिल्लक राहील ते सुद्धा मीच आहे. ज्याप्रमाणे दृष्टीदोष झाला असता आकाशामध्ये एकाच्या ऐवजी 2 चंद्र दिसतात, भगवंतांनी या दृष्टीदोषाला माया असं संबोधलं. मायेच्या प्रभावामुळे आम्हाला भगवंत आणि इतर वस्तू अशा 2 वेगवेगळ्या भासतात. वास्तविक प्रत्येक वस्तू ही भगवंतांनीच व्याप्त आहे. आमचे हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ज्याच्यात आम्ही अन्न ग्रहण करतो, वायू भक्षण करतो, पाणी प्राशन करतो. भगवंत म्हणतात ज्या गोष्टीपासून हा देह बंद आहे त्याच गोष्टी आपण बाहेरून आतमध्ये घेतो. प्रत्यक्षामध्ये त्या वस्तू तिथे उपलब्ध आहेतच. भगवंत सांगतात मी तुमच्या आतमध्येच आहे, मी कुठूनही बाहेरून येणारा नाही. आणि जिज्ञासू जीवानं अन्वय आणि व्यतिरेक या साधनांच्या उपलब्धीनं ती आत्मतत्व नावाची वस्तू जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी ती जाणून घ्यावी बरं का. हा आपला व्यवहारातला अनुभव बरं का. आपण कुठेतरी ट्रिपला निघालोय, कल्पना करा, आणि रस्ता चुकलो बरं का, किंवा कुठे, हे मी थोडं ज्यावेळेला ते गुगल मॅप्स नव्हतं तेव्हाच सांगतोय. आणि कोणाला तरी पत्ता विचारतो बरं का, आणि तो सांगतो
अगदी अगदी जवळ आहे बरं का. इथून मधल्या रस्त्याने तुम्ही गेलात ना की डाव्या बाजूला वळा, लगेच आलं. आणि तो सांगेल तसं आपण जातो आणि मनातनं काय म्हणतो, अगदी देवासारखा भेटला बरं का. तो ती व्यक्ती कधीही आपल्याला परत भेटत नाही बरं का, पण ती स्मृती आपली कायम असते. 10 वर्षांनी जरी आपण त्या ठिकाणी गेलो ना तरी आपण कोणाला तरी सांगतो की मागे आम्हाला अमुक अमुक असा एक माणूस भेटला होता बरं का. ते तत्व भेटतं म्हणजे काय, ते या रूपात भेटतं. रूप वेगळं आहे त्याचं, एवढाच काय तो फरक आहे. काल आपण भगवंत कसे अवतरित होतात ते पाहिलं. एवढ्या सहज येतात का भगवंत? सगळेजण नाहीच म्हटलं. हे पाणी हवंय तुम्हाला? तेव्हा इतक्या सहजासहजी काही भगवंत अवतरित होत नाही. आई आपल्या मुलाकडे बघत नाही हो. जोपर्यंत तो रडत नाही ना तोपर्यंत आई त्याच्याकडे लक्ष देत नाही. भगवंत इतक्या सहज लक्ष देतील का आपल्याकडे? नाही. त्याच्याकरता भगवंतांचा धावा करावा लागतो बरं का. त्यांना पुन्हा 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 आळवावं लागतं. असा भगवंतांचा छान धावा करणार म्हणजे त्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावं ना. म्हणून मी एक एक ओळ सांगेन, आपण सगळ्यांनी पाठीमागून म्हणायची बरं. आपल्याला वाटतं की नाही भगवंतांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपल्याकडे लक्ष द्यावं असं वाटलं ना की लगेच बदलतं बरं का. पर्स्पेक्टिव्ह बदलतो आपला. म्हणून अर्धे दिवस सांगतो लक्ष द्या नीट छान. कारण शब्द कधी आपण म्हणलेले नाही आहेत, सोपे आहेत अगदी. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव म्हणा. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. संत सज्जना मुनिजन ओठी, संत सज्जना मुनिजन ओठी, संत सज्जना मुनिजन ओठी, संत सज्जना मुनिजन ओठी. एक तुझे रे नाव, एक तुझे रे नाव. धाव कृष्णा धाव रे सख्या, धाव कृष्णा धाव. 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 निर्गुण तो तू प्रगट झाला, निर्गुण तो तू प्रगट झाला, निर्गुण तो तू प्रगट झाला, निर्गुण तो तू प्रगट झाला. कारागृही प्रकाश पडला, कारागृही प्रकाश पडला, कारागृही प्रकाश पडला, कारागृही प्रकाश पडला. अंधाऱ्या रात्रीतून बदले, अंधाऱ्या रात्रीतून बदले, अंधाऱ्या रात्रीतून बदले, अंधाऱ्या रात्रीतून बदले. चंद्राचे ते भाव, चंद्राचे ते भाव. भाव कृष्णा भाव रे सख्या, भाव कृष्णा 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 भाव. यमुना भक्तीची महाराणी, यमुना भक्तीची महाराणी, यमुना भक्तीची महाराणी, यमुना भक्तीची महाराणी. भरभर वाढे तिच्यात पाणी, भरभर वाढे तिच्यात पाणी, भरभर वाढे तिच्यात पाणी, भरभर वाढे तिच्यात पाणी. करांगोळीच्या दर्शनाने, करांगोळीच्या दर्शनाने, करांगोळीच्या दर्शनाने, करांगोळीच्या दर्शनाने. कमले सात्विक भाव, कमले सात्विक भाव. भाव कृष्णा भाव
गोकुळातली माया झाली, जकडे पकडे दुनिया सारी, गोकुळातली माया झाली, जकडे पकडे दुनिया सारी, सकल बंधने तोडायाला, सकल बंधने तोडायाला, राम कृष्ण हे नाम, पुन्हा राम कृष्ण हे नाम, राम कृष्ण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। त्या मायेतून सुटण्याकरता एकच पर्याय वर का, राम कृष्ण हे नाम, बाकी काही नाही। भगवंतांनी 10वा ऐकला आणि भगवंत अवतरित झाले बर का। तो काल आपण सगळा प्रसंग पाहिला, सगळ्या लाला भयोरे म्हटल्यानंतर सगळ्या गोपी धावत 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 आल्या आणि बसल्या यशोदेच्या आजूबाजूला, आणि आता त्या एक 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 त्याच्या रूपाचं वर्णन करताय। एका संतांनी विचारलं, का रूपाचं का वर्णन करताय? खर तर तो निर्गुण आहे ना, मग त्याला रूप कसं काय? पण ते सगळे जमलेले साधे सुधे येत ना, कोणी त्या गोपी साध्या नाही आहेत। तुमच्या माझ्यासारखं नाही आपलं 4 ते 7 भक्ती करायची आणि नंतर 10 ते 10:30 एकदा पूजा झाली की देवाचं ते शटर बंद कुलूप, उद्या 7 उद्या 10 वाजता, तसं नाही आहे त्यांचं। अखंड त्या भक्तीमध्ये रममाण आहे। म्हणून त्या भगवंतांच्या रूपाचं वर्णन करतायत बरं का। त्याचे हात बघ किती छान आहे, त्याची नाजूक इवली पोट बघ, त्याचे ते चरण कमल बघ, त्याचे हात बघ, त्याच्या त्या भुजा बघ। म्हणाली एवढाच आहे तरी केवढ्या छान भुजा आहेत ग त्याच्या, आणि त्याचा भाल प्रदेश पाहून मला वाटतंय हा कोणीतरी मोठा राजा होईल। सत्य बघा होणार। म्हणाले हा होईल राजा, आणि त्याचं ते रूप पाहता 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 भानच विसरल्या बरं का गोपी। आणि काय झालं माहिती का, त्यांना ते रूप पाहता 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 ते रूप पाहण्याचा छंद लागला, आणि त्या छंदातून त्यांना सुख प्राप्त व्हायला लागलं। आपल्याला सुख कशाने प्राप्त होतं? वेगवेगळे विषय आहेत आम्हाला, पंचमहाभौतिक विषय यांच्या उपभोगानं काही काळाची सुखाची प्राप्त होते बरं। जिलबी खाल्ली बरं वाटतं की नाही, तेवढ्यापुरतं बरं वाटतं बरं का। 1 खाल्ली छान आत्माराम तृप्त होतो, 10 खाल्ल्या, अजून 25 खाल्ल्या, 50 खाऊ शकणार आहोत का? पहिल्या जिलबीच्या वेळेला जी तृप्ती आहे ती 50व्यांदा आहे का? वस्तू तीच आहे ना। आता छान वाटणारा पंखा नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कथा असतील समजा, लावला असता का आपण? का ते विषय सुख आहे ना, तेवढ्या पुरतं आहे, परिस्थितीजन्य आहे।
पण भगवंत पाहण्याचं जे सुख आहे ना, त्यानं कधी तृप्तीच होत नाही म्हणाले. म्हणून म्हणाले ते सुख कसं आहे, ते सुख इतकं सुंदर आहे म्हणाले. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा, तो हा केशव बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. कोणाचा अभंग म्हणजे का, माऊलींची रचना आहे बरं का, माऊलींची रचना आहे, माऊलींची रचना आहे. अवघ्या राहू दे, चालू राहू दे. 16-17 असताना वय वर्ष ज्ञानेश्वरी लिहायला घेतली बरं का. आणि 21व्या वर्षी तो ज्ञानदेव समाधीस्थ झालाय. तो पांडुरंगांचं वर्णन करतोय बरं का. साजणी कोणाला म्हणतात, तो साजणी कोणाला म्हणतात, मुलाला साजणी नाही ना म्हणत. पण माऊली कुणाला साजणी म्हणतात, सुख झाले वो साजणी. त्या भावाला म्हणतात का, भगवंतांप्रती त्यांचा जो भाव झाला ना तयार, तो भाव म्हणजेच माझी साजणी आहे म्हणाले. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. म्हणा तो हा माधव बरवा, तो हा केशव बरवा. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. सर्व सुखाचे आदरू बाप रखुमा देवी भरू. सर्व सुखाचे आदरू बाप रखुमा देवी भरू. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा, तो हा केशव बरवा. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी. ते रूप पाहिलं आणि त्या गोपी आता आपापसात गप्पा मारतायत बरं का. बस साजणी तुला सांगते, ह्या रूपाकरता, हे पाहण्याकरता पुन्हा 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 जन्म आहे बरं का. हे पाहण्याकरता एवढी दीर्घकाळ तपश्चर्या केली. आणि एक गोपी त्यातली उठली बरं का पटकन, आणि धावत 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 नंदबाबांकडे गेली. नंदबाबांना काही माहिती नव्हतं हे घातलं, ते आपले गोठ्यात गायीची धार काढतात. म्हणाली, नंदबाबा तुम्हाला एक गोड बातमी द्यायची आहे. नंदबाबा म्हणाले, काय ग सांग, पटकन सांग. म्हणाली, तुम्हाला मुलगा झाला.
नंदबाबांना इतका आनंद झाला, म्हणाले काय सांगतेस, हे घे. गळ्यातला कंठा काढला आणि तिला दिला बरं का. ती म्हणाली छे, मला मला कंठा नको गळ्यातला. मग सोन्याची अजून एक चेन काढली बरं का. त्यांना वाटलं कमी कमी वाटलं असेल, एवढी छान छान बातमी आणली. सगळे कंठे दिले ना, सगळ्या गळ्यातले अलंकार दिले ना, तरी तरी म्हणाले मी तृप्त होणार नाही. काय यांनी बातमीच अशी दिली. म्हणून सगळं भरा 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 काढलं आणि दिलं बरं का तिला. घे अगं हे. ती म्हणली नको, हे नको आहे मला. नंदबाबा म्हणाले मग तुला 1,00,000 गाई देऊ का? 1,00,000 गाई देऊ? नको, मला 1,00,000 गाई नको. नंदबाबा म्हणाले हिने एवढी खरं चांगली बातमी आणली आहे ना, हिला बरोबर 1,00,000 गाईंनी काय म्हणा, तुला एक गाव देतो म्हणाले बक्षीस. तुला एक गाव देऊ का? तू म्हणशील ते गाव बरं का. ती म्हणली नको नंदबाबा, मला ते गाव पण नको. काय हवंय मग तुला? ती म्हणाली नंदबाबा एक कराल का? एक कराल काय? तू सांगशील ते करीन. सांग ना, तू सांग. तू बातमीच एवढी छान दिलीस, तुला काय पाहिजे तू मागून घे. फक्त एकच गोष्ट करा म्हणाली. तुम्ही जेव्हा त्या बाळाला तुमच्या कडेवर घ्याल ना, तेव्हा तुमच्या नंतर त्याला माझ्या मांडीवर ठेवाल का? बस, मला काही नको आहे म्हणाले. ह्या गोपींना लौकिकातलं काही नको का? लौकिकातलं काही नकोय. नंदबाबा म्हणाले अगं एवढंच ना, देईल की. चला म्हणाली. मग सगळ्यांच्या मधनं वाट काढत काढत गेली बरं का. पण असं सांगतात त्या खोलीत जायला जागाच नव्हती नंदांना. सगळ्या गोपी बसल्या आहेत. नंदबाबा म्हणाले बरोबर आहे, माझ्यापेक्षा यांचा अधिकार जास्त आहे या मुलावरती. काय ह्या सगळ्यांनी तपश्चर्या केली. या सगळ्यांनी काय केलंय माहितीये का? एकादशीचं व्रत केलंय सगळ्यांनी. आणि ह्या एकादशी व्रताचं पुण्य नंदबाबांना आणि यशोदेला पुत्र व्हावा म्हणून अर्पण केलंय बरं का. त्याचं फळ आहे. बराच वेळ झाला त्या सगळ्या गोपी इथेच बसून आहेत बरं का, हलतच नाहीयेत. कान्हा म्हणाला, त्या म्हणाल्या की यशोदे तू काय, तुझ्या मुलाचं नाव काय ठेवायचंय ते नंतर ठेव, आम्ही याला आजपासून कान्हा म्हणणार. म्हणून मी म्हणालो बरं का, कान्हा म्हणाला. आम्ही तर याला कान्हा म्हणणार म्हणाले बस. आणि कान्हा म्हणाला काल खरं तर न्हाणी व्हायला पाहिजे होती, पण न्हाणी राहिली बरं का. काल न्हाणी व्हायला पाहिजे. काय ही पद आहेत ना, ही फक्त कीर्तना किंवा जे कीर्तनकार प्रवचन किंवा श्रीमंत त्यांना माहिती, त्याचं कनेक्ट त्याचं आहे. बाकीच्यांनी ना घातलं, त्याला माहिती आहे म्हणून. हा म्हणजे गडबड नको व्हायला अजून त्यातली म्हणून, बाकी काही नाही. म्हणाले मग कान्हा म्हणाला कालची राहिलेली न्हाणी, बुवा म्हणाले काही कालची राहिलेली असलेली ती आज घ्यायची. मी म्हणालो ना की ही जी पद्धत आहेत ना न्हाणी वगैरे, तर जे कीर्तनकार किंवा प्रवचनकार हल्ली फार न्हाणी वगैरे कोणी म्हणतच नाही बरं का. जन्माचं कीर्तन असलं तरी जिथे जातो ना कीर्तनाला, तर तिथे फार काल तरी हात म्हणजे इथे छोटा पाळणा आहे, तिथे तो पाळणा बांधलेला असतो आणि सगळ्या भगिनी वर्गाला ते ओढायचं असतं दोरी. त्याच्यातच इतकी बुवांना इतकी धक्काबुक्की होते ना. मी तर साधारण एकदा पेटीवाल्याच्या पलीकडे जाऊन उभा राहिलो होतो एका कीर्तनात. हो, कारण त्या मला बाजूला बरं आता सगळ्या महिला वर्ग येणार, तर थोडं सरकत मग मी पेटीवाल्याच्या पलीकडे उभा राहिलो होतो. एक साने गुरुजी चौक का काय, साने गुरुजी मंडळ, तिथल्या कीर्तनाचं सांगतोय. मागच्याच वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी मागे गणेश जन्मा करता गेलो होतो.
त्याचं सांगतो. तो पाळणा बिळणा छान बांधला होता, तयारी सगळी छान केली होती. हा कीर्तन उत्तम ऐकलं बरं का सगळ्यांनी, पण ते बाकी काही त्यांना पाळणा ते दोरी ओढण्यातच सगळी गंमत असते. बरोबर आहे, स्वाभाविक आहे. तो भाव आहे बरं का, तो गोपी भाव आहे. आणि मग यशोदेनं काय केलं, अंगणात घालतात बरं का नाणी. आता अंगणच राहिलं नाही म्हणा. काय ते 6x3च्या बाथरूम मध्ये आपला पाय पसरायचे, पाय निम्मे ते पसरलेही जात नाहीत म्हणा. पायावर घ्यायचं असतं बरं का, लहान बाळाला पाय पसरायचे, पाटावर बसायचं, त्याला पायावर घ्यायचं आणि ऊन पाण्याने स्नान घालतात बरं का. कडक तर पाणी करायचं नाही, आपल्याला भासतं की नाही तसंच त्याला पण भासतं बरं का. म्हणून आई काय करते, त्याची बोट बुडवून बघते किंवा आपल्या अंगावर उडवते जरा 1-2 थेंब. हा जरा मला जेवढं सोचेल ना त्याच्यापेक्षा थोडं अजून थोडं कमी बरं का. ऊन पाणी आहे म्हणून भगवंतांना ऊन पाण्याने स्नान घालतात बरं का. आणि घेतलं पायावरती, आणि ह्या सगळ्या गोपी आजूबाजूला जमाच आहेत बरं का. ह्या घरीच जात नाहीत. घरी जात नाहीत म्हणजे घरातलं आवरायचं आणि तिथे येऊन बसायचं. छान ते त्या पाण्यामध्ये फुलं टाकली आहेत बरं का, सगळी सुवासिक आहेत. त्याचा एक सुगंध त्या पाण्याला येतोय. ऊन पाणी केलंय आणि एक एक तांब्या आता ते पाणी ओतायचं. कसं ओततात माहितीये का ते पाणी? नाणी पूर्वीच्या ज्यांनी घातले कधी त्यांना माहिती, त्यांनी बरोबर हात केला बघा. असा हात करतात तो. तर हा जो आकार होता ना, हा कमळासारखा आकार होतो बघा. भगवंतांच्या सगळ्या कथांमध्ये कमळाचा उल्लेख काय मला कळत नाही. त्यांचं काहीतरी जुनं नातं असणार आहे. न्हाणी न्हाणी त्या न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. खाणी तिच्या भाग्याची कोणवाणी हो. खाणी तिच्या भाग्याची कोणवाणी हो. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. न्हाणी न्हाणी त्या निर्मला ते न्हाणी. त्या मातेचं कौतुक आहे बरं का. पहिल्या या तिचं काय भाग्य आहे म्हणाले. प्रत्येक मातेचं हे कौतुक आहे बरं का. तिचं असं नाही, यशोदेचं नाही. ती प्रतिनिधी आहे आपल्या सगळ्यांची. काय भाग्य आहे म्हणाले. तिच्या पोटी हे परब्रह्म जन्माला आलं. आपल्या सगळ्यांचं असं असतं बघा. ते बालक असताना आपण म्हणतो की लहान बाळ म्हणजे देवाकडची फुलं असतात. लहान बालक ते भगवंत असतात बरं का. पहिल्या 3 वर्षापर्यंत त्यांना सगळं माफ आहे. का माफ आहे? कारण सत्व, रज आणि तम यातलं त्यांना काहीच कळत नसतं. नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी. काय करतात नाणीला? ती नाणी होते ना आधी, तेव्हा त्याच्या आधी त्या बालकाला छान या पटकन या या पटकन. नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी. नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो. नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी. नाणीच्या पूर्वी
त्या बालकाला तेल सुद्धा असं गरम करतात, उन्हून करतात आणि ते छान त्याच्या अंगाला लावतात, मॉलिश करतो की नाही आपण, ते आधी आहे नाणीच्या. आणि मग त्याची ती अशी डुगडुगणारी मान असते ना, ती धरतात बरं का. सावकाश सावकाश बसा, पटकन बसा. उद्यापासून 4 वाजताच यायचं, नाही तर आल्यावर पटकन जागा पकडायची आणि बसायचं, बाकीच्यांना हलवायचं नाही. नाणी नाणी त्या नाणीचं पाणी का पटकन बसा. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी. त्याचं जावळ जे असतं ना, इथे इथे ते जावळ मागतात बरं का. म्हणजे हा जो भाग असतो ना टाळूचा, काय टाळ्याचा, टाळू टाळू म्हणा, तर तो योग्य पद्धतीनं भरावा. ते झाड तेवढं तयार झालेलं नसतं. तुम्ही जर अगदी काळजीपूर्वक पाहिलं असेल तर ते थोडं उडत असतं, किंवा अगदी जर आपण अगदी थोडस जरी दाबलं ना तरी ते आत जातं. मग ते सगळं करून यावं आणि एकूण त्याचं मुखकमल सुंदर दिसावं याच्याकरता ते असतं बरं का. ज्याच्या स्नेहे देहभाव केले परते हो, ज्याच्या स्नेहे देहभाव केले परते. या कडव्यामध्ये हा स्नेह शब्द ना 4 वेळा आलाय. 4 वेळेला अर्थ वेगळा आहे, फार सांगणार नाहीये, नाहीतर मग पुढे जाणार नाही कथा. ज्याच्या स्नेहे देहभाव केले परते हो, ज्याच्या स्नेहे जाळीले सकल हे दुरीते हो, ज्याच्या स्नेहे जाळीले सकल हे दुरीते हो, ज्याच्या स्नेहे सायुज्य सौख्य भरते हो, ज्याच्या स्नेहे सायुज्य सौख्य भरते हो, त्याच्या स्नेहे जावळ मागे करते हो, त्याच्या स्नेहे जावळ मागे करते हो. नाणी नाणी त्या निर्मला ते नाणी हो, नाणी नाणी त्या. आणि काय घालताय ते उदक घालतायत बरं का. कुठलं उदक आहे, साधनही येते, गंगेचं पाणी आणलंय त्याला, नाही का. आपण म्हणतो ना स्नान करताना गंगेचे यमुनेचे, म्हणजे पूर्वी म्हणायचो म्हणून मी फक्त आठवण करून दिली. गंगोदक असतं बरं का ते. पण गंगेचा उगम कुठे न झालाय, ती त्या भगवंतांच्या चरण कमलापासून निघाली आहे ना. ती गंगा कुठून निघाली आहे, भगवान महाविष्णूंच्या चरणापासून निघालेली आहे. म्हणून तिचं एक नाव विष्णुपदी असे बर का. मग गंगा ज्यांच्या चरण कमलापासून निघाली आहे त्यांच्यावरच त्या गंगेचा अभिषेक होतोय. पुढच्या कडव्यात सांगितलंय, गंगा जन्मे ज्याची आचरण कमली हो, गंगा जन्मे ज्याची आचरण कमली हो, गंगा जन्मे ज्याची आचरण कमली हो. पाणी कसं घालतात, त्या चंबूत भरायचं, असा हात करायचा, म्हणजे हाताचं पुन्हा कमळ होतं. गंगा जन्मे ज्याची आचरण घाली ते कमली हो, त्यावरी पाणी घाली ते हस्त कमली हो. ब्रह्मादिक वंदित पदरज धूळी हो, ब्रह्मादिक वंदिती पदरज धूळी हो. ब्रह्मदेव सुद्धा ज्याच्या चरणाच्या धुळीला आपल्या मस्तकाला लावून घेतात. म्हणून पूर्वीच्या पिढ्यांना आठवत, खाणी वगैरे झाली ना की ते जे पाणी आलेलं असतं बालकाच्या पायावरून
ते हात आपला ओला करायचा आणि ते लावायचं बरं का आपल्या मस्तकाला, ते आपल्या अंगावर उडवायचं, शिंपडावायचं असतं. ब्रह्मादिक वंदीची पदरज धुळी हो, पदीची माथी घेऊन लावी भाळी हो, पदीची माथी घेऊन लावी भाळी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी. आणि हा कसा आहे, हे अखंड विश्व त्याच्या उदरात सामावलंय बरं का. हे आकाश ज्याच्या मध्ये सामावलं आहे असा तो काय. देवनाथ प्रभु अंबर या विश्वा हो, देवनाथ प्रभु अंबर या विश्वा हो, अंग त्याचे वस्त्र धाको, पुसोने बसला की हो बँड, नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, नाणी नाणी त्या. देवनाथ प्रभु अंबर या विश्वा हो, देवनाथ प्रभु अंबर या विश्वा हो, अंग त्याचे पुसोनी वस्त्र धाके हो, सर्वात्मक अणुरेणू जो व्यापक, सर्वात्मक अणुरेणू जो व्यापक, मुख निळे तयाचे कर्ण पुंकी हो, मुख निळे तयाचे कर्ण पुंकी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी हो, नाणी नाणी त्या निर्मला ते न्हाणी. त्या बाळाच्या कानात पाणी गेलेलं असतं बरं का, म्हणून त्याला असं उभं धरतात. मुख निळे, नीट नाही, राहू दे, नीलवर्णाचे आहेत ना, म्हणजे कृष्णवर्णाचे आहेत, पण म्हणाले मी नीलवर्णीच आहे. आधीच्या जन्माच्या काही छटा असतात नावं राहिलेल्या, म्हणून म्हणाले मुख निळे तयाचे कर्ण पुंकी हो. कुणाला वस्त्र घालते बरं का यशोदा, हे आकाश ज्याच्या उदरात सामावलेलं आहे त्याला ही वस्त्र नेसवतीये. केवढं मोठं वस्त्र लागलं असेल, काय कल्पना आहेत या सगळ्या, फार जबरदस्त आहेत बरं का. याच्या करता या कथा पुन्हा पुन्हा ऐकायच्या बरं का. हे आनंद स्वरूप आहे भगवंतांचं. कवी कोण नाही माहिती. हे पूर्वापार कीर्तनामध्ये नाणी म्हटल्या जातात, त्यातला भाव महत्वाचा. नाव काय, आपल्याकडे नाव लिहिण्याची पद्धत नाही हो, नाही आपल्याकडे नाव लिहिण्याची पद्धत नाही का. ही परंपरा आहे ना आपली, ही परंपरा आहे आपली. आपल्याकडे तेवढ्या करता डॉक्युमेंटेशन पूर्वी नव्हतं बघा, हे खूप नंतर चालू झालंय आपल्याकडे. म्हणून आपले सगळे शोध तिकडे गेले आणि अचानक 1920 किंवा सॉरी 1820 ते 1840 भरा 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 सगळे शोध लागायला लागले बरं का. त्याच्या आधी कोणी शास्त्रज्ञ नव्हते का तिकडे, होते बरं का, पण त्यांना संस्कृत वाचता येत नव्हतं. ते इकडे आले, संस्कृत वाचलं, शिकले आणि मग तिकडे घेऊन गेले आणि मग एक 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 शोध लागले बरं का. पुष्पक विमानाचा उल्लेख केव्हा आहे आमच्याकडे. रामायण किती वर्षापूर्वी झाले सांगू का. 17 लाख वर्ष झालेली आहेत साधारण. 17 लाख वर्षापूर्वी आमच्याकडच्या साहित्यामध्ये, साहित्य म्हणा, इतिहासामध्ये म्हणा, पुराणांमध्ये म्हणा,
त्या पुष्पक विमानाचे उल्लेख आहे. त्याच्यामुळे एवढं जुनं आमच्याकडे ही सगळी विज्ञान म्हणून जी विद्या आहे ती आमच्याकडे होतीच, फक्त आमच्याकडे त्याचं डॉक्युमेंटेशन हा भाग नव्हता. झालं. आणि कान्हा म्हणाला, काय किती वेळ या नुसत्याच बसून आहेत, काही घरी जायचंय का नाही? कुकर लावायचा आहे, पोळ्या करायच्या आहेत, कोबीची भाजी करायची आहे, फोडणी करायची, काय आहे की नाही काम? कान्हाने काय केलं, मोठा हा केला, जांभई दिली बरं का. एक 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 गोपी म्हणली, अगं यशोदे, याला बहुतेक झोप आली बरं का, झोपू दे याला शांत, आम्ही जातो आपल्या घरी. कान्हा म्हणाला, मला हेच पाहिजे होतं. 1-2 दिवस मध्ये गेले आणि भगवंतांनी अवतार घेतलाय, बातमी केली बरं का. बातमी गेली शिवजींकडे. शिवजी म्हणाले, आता उशीर नको. मागच्या वेळेला मोहिनी अवतार सगळ्यात शेवट म्हणाले मी गेलो, यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा. आणि मग थोडस म्हणजे अष्टमीला प्रगटीकरण आहे, नवमीचं भगवंतांचं दर्शन आहे, हा एकादशी किंवा द्वादशीला शिवजी आलेले आहेत. 2-3 दिवसाचा फरक दर्शन घ्यायला. निघाले बर का. पार्वती मातेनं अडवलं, म्हणजे अहो कुठं चाललात? कुठं म्हणजे काय? दर्शन घ्यायला चाललोय म्हणाले, खालती पृथ्वी लोकावरती. ती म्हणली, असं जाणार आहे? व्याघ्र चर्म गुंडाळलंय, गळ्यामध्ये एवढे सर्प खेळतायत, भस्म लावलंय अंगाला. शिवजी म्हणाले, हा माझा नेहमीचा ड्रेस आहे, ह्यात काय वेगळं वाटायचंय? म्हणाले, असं चाललंय म्हणजे हा माझा नेहमीचा ड्रेस आहे. बुवांनी शर्ट पॅन्ट घातलं तर वेगळं वाटणार ना, धोतर नेसल्यावर काय वेगळं वाटायचंय? त्यांना बघणाऱ्यांना वेगळं वाटेल कदाचित. मग थोडं म्हणाले, जरा सौम्य करू बरं का, म्हणून थोडं रूप सौम्य केलं. बाकीचे जे सर्प खेळत होते ना अंगावरती, त्यांना म्हणले, जरा थांबा, मी आलोच 5 मिनिटं. काढून ठेवले. एक घेतला आपला नेहमीचा, ज्यांना टाय वापरायची सवय असते की नाही नेहमी, ते बघा कायम टाय घालून जातात. तसं शिवजीन करता तो टाय सारखा आहे ना त्यांच्या. एक सर्प गळ्यामध्ये घेतला बरं का. ते त्रिशूळ आहे, त्याला ते डमरू लावलेले आहे, सगळं बाकी सगळं तसंच आहे बरं का, फक्त थोडं सौम्य केलं आपलं रूप. आणि त्यांना काय कुठेही अवतार घेतलाय वगैरे काही सांगायची गरज नसते, त्यांना कळतं बरोबर. आले बरं का, बरोबर नंदाच्या घरासमोर आले, आपलं आसन टाकलं, ते त्रिशूळ होतं ते खोवलं जमिनीमध्ये आणि बसले, डोळे बंद केले आणि पुटपुटतात, म्हणजे ओठ हालतायत बरं का त्यांचे. काय म्हणतायत काय ऐकू येत नाही, अखंड चालू आहे बरं का. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, अखंड चालू आहे. आणि यशोदा घरात काहीतरी काम करते बरं का, कान्हा खेळतोय. येता जाता तिने बघितलं की बाहेर कोणीतरी गोसावी आलाय बरं का. तिनं आपल्या दासीला हाक मारली, म्हणली, अगं दारावर कोणीतरी गोसावी आलाय बरं का, एक काम कर, त्याला सूप भरून धान्य वाढा. सूप भरून म्हणजे सूप माहिती आहे ना? माहिती आहे. इथे माहिती असू शकतं, मागे मी एकदा सूप भरून असं म्हटल्यावरती कळलंच नाही होतं. त्या लहान मुलांनी मला नंतर कथा झाल्यावर येऊन विचारलं, महाराज ते सूप प्यायचं असतं ना, मग ते कसं काय भरायचं? सूप भरून म्हणजे पूर्वीच्या काळी हा पाखडायचं होतं घरी, जेव्हा हे सगळं होतं ना. आता बघा लग्न कार्याच्या वेळेला आणतात ते विकत, मग पुन्हा ते तसंच ठेवतात कोपऱ्यात, त्याला सूप म्हणतात. तिने ते भिक्षा अशी वाढतात बरं का. वाटीतनं समर्थांची आपली हे आली म्हणून मग वाटीभर धान्य घेऊन जायचं, आणि ती वाटी अशी उलटी करायची आणि त्यातलंच परत घेऊन यायचं. ही वृत्ती नाही आपली बरं का. आपली देताना भरभरून देण्याची वृत्ती आहे. ती घेऊन गेली बरं का. म्हणाली, गोसावी महाराज हे घ्या, तुमची जोडी पुढे करा, भिक्षा वाढायला आलोय. ते म्हणाले, मला काही भिक्षा नको. मग काय हवंय तुम्हाला?
मला असं कळलंय की या घरात एका बालकाचा जन्म झालाय, मला त्या बालकाला बघायचंय. तिनं तोच निरोप आत येऊन सांगितला यशोदाला. यशोदा म्हणाली, काय वेडी आहेस का तू? 2-3 दिवस झाले बालकाला, त्याला काय असं, आणि त्याचं रूप बघितलंस का? म्हणाले, कसं आहे? हा, माझा काना घाबरेल, काही नाही घेऊन जाणार, हवं तर दुप्पट भिक्षा वाढ. ती म्हणाली, हवं तर तुम्हाला दुप्पट देते, मला दुप्पट नको. म्हणाले, मला त्या बालकाला भेटायचंय, त्याचं दर्शन घ्यायचंय. ही म्हणाली, मी काही त्याला बाहेर आणणार नाही, आणि शिवजींना तर त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. बस पुन्हा डोळे मिटले, पुन्हा चालू झालं. कान्हा विचार करतोय की आता आई तर आपल्याला काही बाहेर नेत नाही, आणि मला तर भेटायचंय, एवढ्या लांबून आले, काय करावं काय करावं काय करावं म्हणून कान्हा विचार करतोय बरं का. आणि एकदम त्याला युक्ती सुचली, एकदम मोठ्यांदा रडायला लागला. यशोदा घाबरली एकदम. 3-4 दिवस झाले कधी हा रडला नाही, आज कसा काय रडायला लागला? एक गोपी म्हणाली, अगं त्याच्या कपड्यामध्ये काही किडामुंगी गेली असेल, बघ बघ, सगळे जरा कपडे काढ, त्याचे कपडे बाजूला कर. म्हणून ते आपण बघतो की नाही, लहान बाळ का रडते, त्याला काही सांगता येत नाही, तो फक्त रडतो. ते सगळे कपडे काढले बरं का. परब्रह्म उघडं झालं बरं का भेटी करता. काय योजना आहे, काय काही मध्ये आड पडदा नाही का. परब्रह्म असं बघायचं असतं बरं का. आपल्याकडे तो शब्द आहे ना, नेकेड आहे. उघड्या डोळ्यांनी बघायचं असतं बरं का परब्रह्म. उघड्या डोळ्यांनी म्हणजे डोळे उघडे ठेवून नाही बरं का, डोळे बंद असतात पण तरी ते आतमध्ये दिसतं, त्याला उघड्या डोळ्यांनी असं म्हणतात. आणि एका गोपीचं लक्ष गेलं. ती म्हणाली, अगं तो बाहेर गोसावी आहे ना, तो काहीतरी पुटपुटतोय बरं का, मला वाटतंय त्याला मंत्रतंत्र काहीतरी येत असणार. तो पुटपुटायला लागला आणि कान्हा रडायला लागला. यशोदा म्हणली, हो ग, खरंच खरंच खरंच, एक काम कर, त्याला विचार जा, तुला काही मंत्रतंत्र येतं का. ती गेली आणि शिवजींना विचारलं की तुम्हाला काही मंत्रतंत्र येतं का हो? हिंदी भाषिक आहे ना तो सगळा प्रदेश. शिवजी म्हणाले, हाँ हाँ हमें सब कुछ आता है, मुझे भविष्य बताना भी आता है, मैं लाला का भविष्य भी बता सकता हूँ. आणि ती गोपी इतकी सुखावली, ती म्हणाली, खरंच ग, एकदा तरी याची पत्रिका पाहायलाच पाहिजे बरं का. यशोदेला येऊन सांगितलं, अगं तो जो गोसावी आहे ना, त्याला पत्रिका पाहता येते बरं का. तेव्हा मला काय वाटतंय की आपण कान्हाची एकदा पत्रिका पाहायची का, करून घेऊयात एकदा, आलाच आहे दारावर तर. आणि तसंही तो काही मागत नाहीये ना, नकोच म्हणलाय धान्य, तेवढं आपलं फ्री मध्ये काम होईल. तिला कलियुगाची कल्पना असणार बरं का पुढे. अशा ऑफर लावल्या की कसे फसतात लोक. आणि ही म्हणाली, पण एकदाच दिन बरं का, लांबून बघायचा, सांग त्याला. गोपी गेली. ती म्हणाली, गोसावी महाराज एकदाच दाखवणार बरं का तुम्हाला, आणि ते सुद्धा लांबून बघायचं. चालेल म्हणले. यशोदा विचार करते, खरं तर न्यावं का नाही न्यावं, कारण माझा बाळ इतका लहान आहे, त्याच्या गळ्यातला, त्या गोसाव्याच्या गळ्यातला सर्प पाहिला ना की घाबरेल हा. पण म्हणाली, जाऊ दे, तिच्याही मनात आहे बरं का भविष्य बघायचं एकदा. म्हणून गेली बरं का. कान्हा ते कपडे काढलेच आहेत. परब्रह्म तसंच असतं बरं का, त्याच्यात काही आड पडदा नसतो. आणि ती विचारते बरं का, तुम्ही कोण आहात, कुठले आहात ना. आपण विचारतो की नाही, तुम्ही कोण, कुठले, असं एखाद्याला आपण आपलं बाळ दाखवत नाही बरं का. कोणी आलं ना, ते काय नंदी बैल घेऊन येतात की नाही, आपण तरी विचारतो ना, कोण, कुठले, काय. देतो 10 रुपये, माहिती 100 रुपयाची घेतो बघा. तसं झालंय बरं का. आम्ही गोसावी गोसावी
आम्ही तेवढी गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी. शिवजी सांगतात बरं का, गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी. गोसावी जरी असला ती गोपी बोलती बरं का, तरी कुठेतरी तुम्ही राहत असणारच ना. म्हणजे नेमकं तुमचं गाव कुठलं, कुठले तुम्ही आणि करता काय, नाही का? हे असं नुसतंच फिरता का काही काम धंदा करता? गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी. कैलासावरी नित्य बसे आम्ही कैलासावरी नित्य बसे आम्ही. राम नाम सांगे जनिवनी राम नाम सांगे जनिवनी. श्रीरामांचे नित्य स्मरण मनी श्रीरामांचे नित्य स्मरण मनी. आत्मा रामाचे हो आम्ही धनी आत्मा रामाचे हो आम्ही धनी. गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी आम्ही. अहो गोसावी असलात. राम मंदिराला वर्षपूर्ती झाली बरं का या 22 तारखेला. तर या 22 तारखेला ही पदरचना केलेली आहे. पहिल्यांदाच मी म्हणतोय आपल्या समोर बरं का. एक दोन दिवस चाललं होतं डोक्यात काय काहीतरी करा म्हणावं. तुमचं नाव काय हो, आपण विचारतो ना, नाव काय तुमचं, नाव काय? तिने विचारलं बरं काय तो गोपीला. सांब सदा शिव शंकर शंभो सांब सदा शिव शंकर शंभो. कोणी म्हणती आतर शिव हो कोणी म्हणती आतर शिव हो. ध्याने धरिता मने रमविता ध्याने धरिता मने रमविता. सर्वच पावती होमुनी शिव हो सर्वच पावती होमुनी शिव हो. गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी. कैलासावरती राहता का तुम्ही? हो म्हणाले मी कैलासावरती. अहो मग एवढ्या लांबून इथे कशाला आलात? जवळ काही मिळालं नाही का? एवढ्या लांबून स्थानिकांना तिथेच रोजगार मिळाला पाहिजे की नाही? नाहीतर ते लोंढे येणारच हो. पण ते कशा करता आलेत बरं का? त्यांना काही रोजगार नको आहे. ते म्हणाले मी खरं तर कसा आहे आणि कशा करता आलोय हे महत्वाचं आहे. स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया स्वरूप त्यागुनी दर्शन घ्याया. आलो आलो सत्वर राया आलो आलो सत्वर राया. सगळ्यात पहिल्यांदा मी आलोय बर का प्रभू. बाकी सगळे देव अजून रांगेत आहेत आणि त्यांना सुटत नाहीयेत बरं का त्यांची बंधनं. मी सगळी बंधनं टाकली, स्वरूपाचा त्याग केला आणि कशा करता आलो? सत्वर आलो म्हणाले दर्शन घ्यायला तुमचं. द्यावे द्यावे दर्शन द्यावे 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 दर्शन द्यावे. भक्तजनांच्या मनी तोषावे भक्तजनांच्या मनी तोषावे. आम्ही गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी आम्ही गोसावी गोसावी. शिवजी म्हणतात मी आलोय कशा करता? तर तुमच्या या ज्या बाललीला आहेत ना त्यांचं दर्शन घ्यायला आलोय बरं का. तुम्ही काही कोणी सामान्य नाही आहात.
पुढे सरका, पुढे सरका. आज आज सगळ्या गोपी येणार बरं का, काळजी करू नका, घर भरून जातो, काही काळजी करू नका. लीला दर्शन तुमचे घ्यावे, लीला दर्शन तुमचे घ्यावे. आणि नुसतं दर्शन घ्यायचं नाही बरं का, ऐका ऐका ऐका, नुसतं दर्शन घ्यायचं नाही. शिवजी सांगताय काय करायचं. लीला दर्शन तुमचे घ्यावे, निज स्मरणामध्ये नित्य रमावे, निज स्मरणामध्ये नित्य रमावे. दीन जनांच्या उद्धाराया, दीन जनांच्या उद्धाराया. कोण उद्धारतो? दीनांना कोण उद्धारतो ना, त्यांचा उल्लेख केला बरं का शिवजींनी इथे. सर्वसामान्यांना, दीनांना, दीनांचा कैवारी कोण आहे, तर शिवजींना सुद्धा माहिती आहे बरं का दीनांचा कैवारी कोण आहे. म्हणून म्हणाले दीन जनांच्या उद्धाराया, धावा धावा श्री गुरुराया. दीन जनांच्या उद्धाराया, धावा धावा श्री गुरुराया. गुरुशिवाय कोणी नाही बरं का उद्धार. आणि यशोदा त्यांना अशी कडेवर घेऊन आली बरं का. शिवजींनी उल्लेख केलाय धावा धावा श्री गुरुराय. धावा धावा श्री गुरुराया, धावा धावा श्री गुरुराया. गोसावी 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 गोसावी. ते म्हणाले आणि ते म्हणाले काय हे बालक करू, मला सवय नाही अशी. अहो कोणाचा अवतार आहे, साक्षात परब्रह्माचा अवतार आहे. परब्रह्म असं असतं का हो म्हणाले. आता म्हणाले शिवजी म्हणतात बरं का भगवंतांना एक विनवणी करतो म्हणाले. बस हे सगळं तुमचं जे चाललंय ना ते आता लवकर बरं का आवरा, लवकर कशा करता. तुम्हाला आज रासक्रीडेपर्यंत जायचंय बरं का, आवडतं घ्या. इतके प्रभावान होत आहेत, आवडतच नाही म्हणाले. त्रिशूळ भाला चाप बाण, त्रिशूळ भाला चाप बाण. घ्यावे घ्यावे हे पवित्र करी, घ्यावे घ्यावे हे पवित्र करी. काय तुमचं रूप आहे हो. कधी तुम्ही युद्धामध्ये त्रिशूळ घेता, शिवजी हातात त्रिशूळ घेतात ना, शिवजी म्हणतात तर मी नाही घेत बरं का, तुम्हीच घेता. त्रिशूळ भाला चाप बाण. आणि मागच्या अवतारात काय म्हणाले, तुम्ही बाण चालवत होता सपासप सपासप सपासप, म्हणजे तुम्ही भात्यातून बाण काढता किंवा तो त्या लावता केव्हा धनुष्यावरती, त्याची प्रत्यंचा ताणता केव्हा, तो बाण सुटतो केव्हा आणि पुढचा बाण पुन्हा त्या धनुष्यावर येतो केव्हा, हे कळतच नाही म्हणाले. त्रिशूळ भाला चाप बाण. घ्यावे घ्यावे हे पवित्र करी. त्यांच्या हातांचं काम काय माहितीये का, आशीर्वादा करता हात आहे बरं का. भगवंतांचा हात फक्त आशीर्वादा करत आहे.
तर मग आपल्यासारख्यांच्या उद्धाराकरता त्यांनी हे सगळं हातात घेतलं बरं का. आणि शिवजी म्हणाले की पण यावेळेला तुमचा अवतार जरा वेगळा आहे ना, आधीच्या सारखा नाही ना, तुम्ही त्रिशूळ घेणार नाही, बाण घेणार नाही, आता धनुष्य हातात घेणार नाही, मग काय घेणार हो? चक्र सुदर्शन घ्या समरांगणी, चक्र सुदर्शन घ्या समरांगणी, हीच विनविणी तुम्हा श्री हरी, हीच विनवणी तुम्हा श्री हरी. गोसावी 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 गोसावी. वाह, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. हे पहिल्यांदाच दिमडी पहिल्यांदा वाजली आहे बरं का. हे पद मी 22 जानेवारी 2025 राम मंदिर वर्षपूर्ती असं लिहिलंय वरती मी, त्या दिवशी केलेलं आहे. आणि बाईंना पण ऐकवलेलं नव्हतं, बाईंनी पण ऐन वेळेला वाचवलं. ते काय कधीतरी म्हणूयात, कधीतरी म्हणूयात, कधी म्हणूयात. तर आज कदाचित ते शिवजी आले असतील आणि त्यांना ऐकायचं असेल म्हणून ते झालं बरं का. वा, क्या बात आहे. नमः पार्वती पते हर नर महादेव. सोमवारी कधीच ही कथा येत नाही बरं का. गंमत सांगतो तुम्हाला, कारण आम्ही सप्ताह सुरू सोमवारी करतो आणि रविवारी समाप्ती म्हणजे भोजन प्रसाद किंवा जो काही आहे तो करता येतो. पण आपल्या तारखांमुळे हा का सोमवारी यावा त्यांच्यावरती आहे बरं का. शिवजींनी सांगितलं हा मोठा राजा होईल बरं का, हा साक्षात नारायण आहे, नारायण. यशोदा म्हणाली हा कसला नारायण, हा माझा मुलगा आहे, यांना काही भविष्य कळत नाही. शिवजींनी आशीर्वाद दिला. कथा खूप मोठी आहे बरं का, पण पुढच्या कथांकडे जाऊया. शिवजी म्हणाले आशीर्वाद दिला आणि निघाले. यशोदा विचार करते हा कसला नारायण, नारायण चतुर्भुज असतो. कान्हा मनात म्हणाला आई हो का चतुर्भुज. कान्हा सगळं ओळखतो बरं का, आपल्या मनात काय चाललंय ना कान्हा बरोबर ओळखतो. 2 दिवस मध्ये गेले, त्याच्यानंतर चतुर्दशीला पूतना आली. कान्हानं त्या पूतनेचा उद्धार केला बरं का. पूतनेला संपवलं. पूत म्हणजे पवित्र आणि ना म्हणजे नाही. जी पवित्र नाही अशी ती पूतना, जिला पूतना अशी ती पूतना, आणि जिच्या पूतना अशी ती पूतना. तिचा उद्धार केला कान्हानं. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं बरं का. पूतनेची कथा पण फार विस्तृत आहे, पुन्हा केव्हा तरी. कान्हानं कसं काय तिला संपवलं, सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं बरं का. तिचं धूळ जेव्हा पडलं ना, कान्हानं एक 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 करत तिच्या स्तनातून पंचप्राण ओढून घेतले. ती कान्हाला म्हणते, कान्हा, भागवतातला श्लोक आहे, मुंच मुंच म्हणजे सोड कान्हा, सोड सोड. कान्हा म्हणला मला आईने फक्त घट्ट धरायला शिकवलंय, सोडायला शिकवलंच नाही. मी एकदा भक्तांना धरलं ना की सोडत नाही म्हणाले. मी त्यांचा उद्धार केल्यावरच मग त्यांना सोडलं, तोपर्यंत सोडत नाही. पूतनेला आपल्या स्वस्थानी पाठवलं. त्यावेळेला नंद बाबा तिथे नाहीये, ते कंसाकडे गेले. सगळ्या गावाचे मुखी आहेत, ते सगळा टॅक्स एकत्र करायचा आणि तो कंसाला द्यायचा. म्हणून ते त्यावेळेला त्यांनी वसुदेवांची भेट घेतली. वसुदेवांनी सांगितलं की तू काळजी घे बरं का, जरा संकट येण्याची शक्यता आहे तुझ्यावरती. त्याला काही कळलं नाही, नंदबाबांना कळलं नाही काय संकट कशी काय येतील माझ्यावरती, माझा तर काही या सगळ्याशी संबंध नाहीये. नंदबाबा जेव्हा परत आले तेव्हा त्यांना
सगळीकडे चिता जळताना दिसत आहेत बरं का, अनेक ठिकाणी चिता पेटल्या आहेत, पण त्याचा गंध मात्र चंदनाचा आहे. नंदबाबांना प्रश्न पडला की सगळीकडे काहीतरी विपरीत घडलंय, पण चंदनाचा सुगंध कसा काय येतोय? लक्षात घ्या, ज्या देहाला भगवंतांचा स्पर्श होतो ना त्या देहाचं चंदन होतं, म्हणून तिचा देह जळताना चंदनाचा सुगंध सुटलाय सगळीकडे. काही दिवस मध्ये गेले आणि कान्हा आता आमचा 108 दिवसांचा झाला. 3 महिन्याचा झाला असं म्हणत नाहीत बरं का, 108 दिवसांचा. 108 गंमत आहे बरं का, ती आपली माळ पण 108चीच आहे. 8 अधिक 1 9, म्हणून भगवंतांचं दर्शन नवमीच आहे. 9 हा आकडा फार महत्वाचा आहे बरं का आयुष्यामध्ये आपल्या. नवमी. बसा बसा बसतील त्या. एकशे 8 दिवसाचा झाला आणि यशोदेनं नंदाला विचारलं की अहो 5-7 दिवस अलीकडे, अहो पूर्वी अहो म्हणण्याची पद्धत होती बरं का. अहो मला असं वाटतंय की आपल्याला मुलगा झाल्यापासून आपण कुणाला बोलवलं नाहीये घरी, तर एकदा सगळ्यांना बोलवूया का? नंदबाबा म्हणाले अगं बोलव की, त्यात काय एवढं, तुझ्या मनात आहे ना, तुझ्या मनासारखं बरं का, तुझ्या मनात जे आहे ना ते सगळं करू बरं का. मग ती म्हणली असं करूयात, यादी करूयात कोणाकोणाला बोलवायचे. नंदबाबा म्हणाले यादी काय करते, सगळ्या गावाला बोलव. आपल्याला बालक झाले ते काही कोणी सामान्य नाही आहे. बालक म्हणजे परमेश्वराचं रूप असतं बरं का, त्याचा उत्सव करायचा आहे ना, सगळ्या गावाला बोलव. महिनी आधी केलीच बरं का. तरी कोणाकोणाला कुठली कुठली साडी घ्यायची, कोणाला कांजीवरम, कोणाला पटोला, कोणाला पैठणी, अजून काय कोणी सांगतंय का? नारायण पेठी. शनिवारात बसलं की नारायण पेठ आठवलीच पाहिजे. कुणाला नारायण पेठी. मग म्हणाली काहींना प्युअर सिल्क घेऊ, काहींना सेमी सिल्क. जरा लांबचेत ना ते आपले सेमी सिल्क मध्ये बसू. नंदबाबा म्हणतायत अगं असा भेदभाव नाही करायचा, सगळ्यांना एकसारख्या घे बरं का, छान घे सगळ्या. देताना कधी हात आखडता घेऊ नये बरं का. आणि आपल्याकडे काय कमी आहे, नंदांनी त्यांना मुलगा झाला त्याच्याबद्दल बदल्यात 10 लाख गाई दान केल्यात बरं का. 10 लाख. तुम्ही बँकेत किती ठेवलं ना तरी त्याचा काही उपयोग नाही, तुमच्या पश्चात भांडण होणार आहे. त्याच्यापेक्षा एखादी गाय गोशाळेला दान द्या बरं का. मला काही द्या याच्याकरता मी इथे बसलेलो नाही. एखाद्या गोशाळेला द्या, 1 महिन्याचा खर्च द्या त्यांचा. आर्थिक काही टाकू नका, तिकडे द्या ते पैसे, चालेल मला, पण करा, गोसेवा करा. आणि पैसे देणं सगळ्यात सोपं आहे बरं का. म्हणजे ते मी अगदी फार निम्न पातळीवरचं सांगतोय, पण ते सगळ्यात सोपं आहे आपल्याला या कलियुगात म्हणून सांगतोय. 10 लाख गाई त्याने फक्त दान दिले आणि सालंकृत दिले, सवत्स धेनू दिले. सत्य रामनाम लावलं. सगळी यादी झाली, दिवस ठरला. बरोबर कान्हा त्या दिवशी 108 दिवसांचा होणार होता. साधारण 108 दिवसांचं झालं ना बालक की ते एका कुशीवर वळायला लागतं बरं का. ती म्हणाली काय करूयात, कान्हाचा अंग परिवर्तन महोत्सव करूया. सगळे महोत्सवच आहेत बरं का, गोकुळामध्ये सगळे महोत्सव आहेत. अंग परिवर्तन महोत्सव करू. आणि यशोदेच्या मनामध्ये आलं या सगळ्या दुपारच्या माझ्याकडे येणार, छान आवडून येणार. आता मी यांना भरजरी साड्या देणार, म्हणजे या येतानाच आधी भरजरी वस्त्र घालून येणार. अशा सगळ्यात मग आम्हाला गप्पा मारायला वेळच मिळणार नाही, कारण या आल्या की सगळ्या कानापाशी, कानाच्या आजूबाजूला जमतात ना. कान्हा जर 4 वाजता बरोबर झोपला तर तिच्या मनात आलं बरं का. फक्त
कान्हा म्हणला मी झोपावा असं आहे का आईच्या मनात? ठीक आहे म्हणाले, झोपतो. आईच्या मनात जे चाललंय ना तसं कान्हा वागतोय बरं का. कारण कान्हा लहान आहे ना अजून, म्हणून तर तसं वागतोय बरं का. झालं. बरोबर तिनं घड्याळात बघितलं, 3:45 वाजले होते आणि कान्हा जरा जांभया द्यायला लागला. ती म्हणली हा झोपतोय की काय खरंच. आणि बरोबर 2-5 मिनिटात कान्हानं डोळे मिटले, छान झोपला बरं का. तिनं काय केलं, तिनं कान्हाला उचललं आणि पाठीमागच्या अंगणामध्ये एक शकट म्हणजे बैलगाडी ती उभी केली होती. त्याला ती जोडी बांधली, त्याच्यात कान्हाला ठेवला, झोका दिला आणि आजूबाजूची जी गोपबालकं होती ना त्यांना सांगितलं जरा लक्ष द्या बरं का तुम्ही याच्याकडे. किट्टी पार्टीला माझ्या मैत्रिणी येणार आहेत आता. कान्हा म्हणला असं काय आईचं मैत्रिणींबरोबर वेळ घालवायचा आहे का? इथे साक्षात परब्रह्माचा उत्सव आहे आणि हिच्या डोक्यामध्ये अजून संसाराबद्दलच चाललंय का सगळं? बरं दाखवतो म्हणाले आज. आणि त्याच वेळेला कंसानं एक त्याचा सहकारी पाठवला होता बरं का. जशी पूतना त्याची सहकारी आहे ना तशी हा असुर सुद्धा त्याचा सहकारी आहे बरं का. तो शकटावर बसला म्हणून शकटासुर, म्हणून त्याचं नाव शकटासुरच दिले. तो त्या गाड्यावरती बसला, ज्या गाड्याला भगवंतांची ती झोळी बांधलेली आहे. त्या गाड्यावरती काय आहे तर त्या गाड्यावरती दूध, दही, तूप, लोणी याचे रांजण भरून ठेवले बरं का, रचलेले आहेत त्याचे. एक एक रांजण रचलेले. दूध, दही, तूप, लोणी या सगळ्या उपभोग्य वस्तू आहेत बरं का. भगवंत आपल्याला हे सांगतायत की तुम्ही अशा उपभोग्य वस्तूंमध्ये फक्त अडकलेलं नाही आहात ना. कारण तुम्ही जर अशा उपभोग्य वस्तूंमध्ये अडकलात तर तुमचा शकट कधी ना कधीतरी उलटा पडणार. हे सांगायचे म्हणून ही लीला आहे बरं का. ती त्या कथा म्हणून कथा नाहीच आहेत भागवतामध्ये, त्याच्यामध्ये तत्व आहे. तो त्याच्यावरती बसला आणि आता तो कान्हाला काहीतरी त्रास देणार. एवढ्यात कान्हानं म्हणाले पायाने त्याला लाथ मारली. लाथ मारल्याबरोबर तो शकटासुर आणि तो शकट दोन्ही उडाला, उंच आकाशामध्ये गेला आणि धाड दिशी खाली पडला. धाड दिशी खाली पडला तेव्हा तो उलटा झाला होता. म्हणजे शकटासुर वर होता, तो खाली आला, त्याच्या अंगावरती तो गाडा पडला आणि तो गतप्राण झाला. तो गतप्राण झाला तेव्हा त्या शकटावरती जे दही, दूध, लोणी, तूप याचे रांजण भरून ठेवले होते ते पडले आणि ते फुटले आणि त्या अंगणात व्हायला लागले. एवढा धाड दिशी कसला आवाज आला म्हणून सगळ्या गोपी आणि यशोदा धावत 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 आल्या. तर गंमत अशी झाली की ते सगळं सांडल्यामुळे तिथली जमीन जी होती ना ते घसरड झालं होतं, निसरड झालं होतं. या सगळ्या गोपी त्याच्यावरून घसरून पडल्या. सगळ्या साड्या खराब. यशोदा मनामध्ये म्हणतीये अरे अरे अरे, खरं तर माझ्याकडे यायचं म्हणून यांनी अगदी ठेवणीतल्या साड्या काढल्या होत्या बरं का, आणि त्या सगळ्या खराब झाल्या. काय हे कान्हा असं का वागतो बरं का, काही कळत नाही. भगवंत म्हणाले तुम्ही जर या गोष्टीतच रममाण व्हायला लागलात ना, हळदी कुंकू आणि काय यांनी काय आणलंय आणि त्यांनी काय दिलंय, तर एक ना एक दिवस तुम्हाला हे असं भोगावंच लागणार. हे भोगावंच लागणार. का त्यातनं बाहेर पडा हे सांगण्याकरता खरं तर मी आलोय ना, पण तुम्ही अजून त्याच्यातच रममाण होताय. यशोदेला फार वाईट वाटलं बरं का त्या रात्री. तिनं कान्हाला उचलून धरलं आणि नंदबाबांना म्हणते अहो मला ना फार आज वाईट वाटतंय बरं का, आपल्या घरी या सगळ्यांना बोलवलं आणि एवढ्या खरं तर मी सगळ्यांना द्यायला साड्या आणल्या होत्या, पण त्यांनी जी वस्त्र नेसली होती ना तीच खराब झाली. नंदबाबा म्हणले काही काळजी करू नको, आपण अजून एकदा त्यांना बोलवू आणि देऊयात वस्त्र. तू कशाला काळजी करतेस, आपल्याला काय कमी आहे.
आपल्याला काय कमी आहे? साक्षात परब्रह्म आलाय आपल्याकडे. नंदाला वाटतंय बरं का हे साक्षात परब्रह्म आहे. आणि नेमके काही दिवस मध्ये गेले आणि गर्गाचार्य यांच्याकडे आले. खरे तर गर्गाचार्य हे वसुदेवांचे कुलपुरोहित आहेत बरं का. ते वसुदेवांना भेटायला गेले होते तेव्हा त्यांनी सांगितले की माझा मुलगा जो 8वा आहे तो ह्या नंदाकडे वाढतोय, तेव्हा तुम्ही जाऊन त्याचं नामकरण करा, त्याचं नाव ठेवा. गर्गाचार्य आले आणि यशोदेला म्हणाले, यशोदे मला असं कळलंय, त्यांनी काही दाखवलं नाही बरं का, मला माहिती आहे सर. यशोदे तुला बालक झालंय ना? ती म्हणली हो. मग माझ्या मनात असं आहे की त्याचं नामकरण करावं बरं का माझ्या उपस्थितीमध्ये. तिला पण फार आनंद झाला, कारण ती म्हणाली एवढ्या मोठ्या कुळाचे कुलपुरोहित आपल्याकडे आले आणि त्यांनी अशी इच्छा प्रकट केली की तुझ्या बालकाचं नाव मला ठेवायचं. तेव्हा गर्गाचार्य म्हणाले की तुझ्या बालकाचं नामकरण करायचंय. ती म्हणली सगळ्यांना बोलूयात. नाही नाही म्हणाले, सगळ्यांना नाही बोलवायचं, कारण ही जर बातमी कंसापर्यंत गेली तर कदाचित तुझ्या बालकाला धोका उत्पन्न होईल ना. तेव्हा एक काम करू, आपण काही मोजक्या लोकांना घेऊन जाऊ आणि तुझ्या बालकाचं नामकरण करू. ती म्हणली चालेल. गर्गाचार्य म्हणाले की आत्ता करायचं का कॉफी प्यायल्यावर करायचं? कॉफी प्यायल्यावर म्हणाले. एक 5 मिनिटं फक्त कॉफी करता ब्रेक घेऊ आणि लगेच आपण परत कथेकडे येऊ. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. पाणी सांगणार मी कोण म्हणणार असेल तर तयासारखं होईल. पुढे